इब्री लोकांपत्र अध्याय 10 वचन 37 पासून 39 पर्यंत मी वाचते. कान देऊन ऐका. कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे. जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहो. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन सांगत आहे, कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे. जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. थोडा वेळ कशाला राहिलेला आहे? जो येणार आहे त्याच्या येण्यासाठी वेळ थोडाच राहिला आहे. अगदी थोडा वेळ राहिला आहे असं वचन म्हणतं. अगदी थोडा वेळ राहिला आहे. जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. पुढे परमेश्वराचं वचन आहे, माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. हे देवाचे शब्द आहेत. देव म्हणतो की माझा नीतिमान माणूस विश्वासाने जगणार, पण त्याने जर माघार घेतली तर त्याच्याबद्दल माझ्या जीवाला आनंद वाटणार नाही. आणि पुढे वचन म्हणतं, परंतु आपण नाश होणाऱ्यांसारखे माघार घेणाऱ्यांपैकी नाहीत. ज्यांचा नाश होत चालला आहे अशा माघार घेणाऱ्या लोकांपैकी आपण नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नवीन वर्ष सुरू झालं. 2024 संपलं, 25 सुरू झालं. 2020मध्ये जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं होतं आणि कोरोनाचा महासंकटाचा काळ फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगात लागलेला होता, त्यावेळेला खूप लोकांना वाटत होतं, काहींना वाटत होतं आता जग संपेल, आणि काहींना वाटत होतं काही होत नाही आहे, सगळं हे असंच सुरू राहणार आहे. 2020, मग 21 आणि मग 22 थोडाफार लॉकडाऊनमध्ये गेला. पण 22च्या मध्यावर सगळं सुरळीत सुरू झालं. 23 भरलं, 24 भरलं, आता 25 सुरू झालं. 31 डिसेंबरची जेव्हा रात्र असते तेव्हा जगभर जल्लोष असतो. लोक म्हणतात आम्ही नवीन वर्षाचं स्वागत करतो. म्हणजे कोणी दारू पिऊन करतं, कोणी मटण खाऊन करतं, कोणी बेधुंदपणे नाचून करतं नवीन वर्षाचं स्वागत. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत, एक वर्ष सरतं आणि दुसरं वर्ष येतं. आत्मिक माणसाने ओळखावं, आपण शेवटाच्या जवळ चाललेलो आहोत. हे वचन बायबलमध्ये जे लिहिलेलं आहे त्याला जवळजवळ 2000 वर्ष झालेली आहेत. आणि तेव्हा येशूच्या एका शिष्याने लिहून ठेवलेलं होतं, कारण अगदी थोडा वेळ राहिलेला आहे. बायबल पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलं गेलेलं आहे. यातला प्रत्येक शब्द देवाच्या आत्म्याने लिहिला आहे. लिहिणारी माणसं होती, पण त्यांना नियंत्रित करणारा पवित्र आत्मा होता. पवित्र आत्म्याने त्यांच्याकडून हे लिहून घेतलेलं आहे. आणि 2000 वर्षापूर्वी हे लिहिण्यात आलेलं आहे, कारण अगदी थोडा वेळ राहिलेला आहे. आणि हे वचन लिहून आता जवळजवळ 2000 वर्ष झाली. म्हणजे आता पण समजायला पाहिजे की वेळ आता राहिलाच किती आहे. जो येणार आहे तो येईल. हे कोणाविषयी म्हटलेलं आहे? येशू ख्रिस्ताविषयी. कारण पूर्ण बायबल आणि विशेष करून नवा करार येशूच्या परत येण्याची वारंवार घोषणा करत आहे.
येशूने स्वतः सांगितलं होतं की तो पुन्हा येणार आहे. येशू स्वर्गात चढून गेल्यानंतर देवदूतांनी विश्वास ठेवणाऱ्या लोकांना सांगितलं होतं की त्याला तुम्ही जसं जाताना बघितलं तसाच तो पुन्हा येणार आहे. आणि पवित्र आत्म्याने पुन्हा पुन्हा बायबलमध्ये लिहून ठेवलेला आहे, तो येणार आहे, परत येणार आहे. तो एकदा आला होता जगात, बाळकाच्या रूपात त्याने जन्म घेतला, एका स्त्रीच्या उदरी त्याने जन्म घेतला. तो बाळकासारखा जगात आला, लहान बालकासारखा वाढला, सामान्य माणसासारखा जीवन जगला. आणि तो का आला होता हे त्याने सांगितलं होतं, मी पापांची शिक्षा करायला आलो नाही तर क्षमा करायला आलो आहे. मानव जातीच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेऊन क्रूसावर बलिदान करून स्वतःच्या रक्ताने पापी मानवाला तारण्यासाठी तो या जगात आला होता. हे त्याचं पहिलं येणं होतं. पण तो आता दुसऱ्यांदा येणार आहे. आणि जेव्हा तो दुसऱ्यांदा येणार तेव्हा तो पुन्हा स्त्रीच्या उदरात जन्म घेणार नाहीये आणि तो बाळकाच्या रूपात येणार नाहीये. आणि आता तो दुसऱ्यांदा येणार आहे तेव्हा तो क्रूसावर मरण्यासाठी येणार नाहीये. कारण बायबल असं म्हणतं की जो येशू मरणावर विजय मिळवून पुनरुत्थित झाला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तो आता परत मरणार नाही. तो युगानुयुग जिवंत राहणार आहे, कायमचा, सदा सर्व काळ जिवंत राहणार आहे. त्याने मरण सोसलं होतं तुम्हाला, मला आणि अवघ्या मानवतेला पापातून मुक्त करण्यासाठी, पापांच्या शापातून सोडवण्यासाठी त्याने मरण सोसलं होतं. पण आता तो मरणार नाहीये. आता तो बाळकाच्या रूपात येणार नाहीये. आता तो आमच्या पापासाठी बलिदान करायला येणार नाहीये. तर आता तो येणार आहे आकाशातल्या मेघावर आरूढ होऊन त्याच्या देवदूतांसह वैभवाने, पराक्रमाने. पहिल्या वेळेला जेव्हा तो आला तेव्हा खूप जणांना कळलंच नाही की हा देवपुत्र आहे. पण दुसऱ्यांदा येणार तेव्हा सगळेच त्याला पाहतील आणि सगळेच त्याला ओळखतील. कारण तो कुठे एका गावात किंवा एका खेड्यात जन्म घेणार नाही, तर तो आकाशातून प्रकट होणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. या लवकरच घडून येणाऱ्या गोष्टी आहेत. जगाचा शेवट होणार आहे. येशू ख्रिस्त आकाशातून येणार आहे आणि जे त्याचं हे दुसरं येणं आहे, हे तो न्यायाधीश बनून त्याचं येणं होणार आहे. तो न्याय निवाड्यासाठी जगात येणार आहे. वचन असं म्हणतं की जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. तो विलंब करत नाहीये, उशीर करत नाहीये. गेल्या 2000 वर्षात खूप लोक, म्हणजे देवाचे लोक, देवाच्या पुत्राची वाट बघत 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 मरण पावले. म्हणजे काय झाले? खऱ्या अर्थाने झोपी गेले. ते झोपलेले आहेत, मेले नाही आहेत. ते झोपलेले आहेत. 2000 वर्षात जेवढे देवाचे लोक जगात होते सगळे वाट बघत होते, प्रभू येणार आहे, प्रभू येणार आहे, प्रभू येणार आहे. पण प्रभूच्या येण्याची जी चिन्ह सांगितली होती ती तेव्हा घडलेली नव्हती. ती चिन्ह आत्ता घडायला सुरुवात झालेली आहे. आणि या चिन्हावरून समजायला लागलेलं आहे वेळ थोडा राहिला आहे आणि त्याचं येणं जवळ आलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. त्याची वेळ ठरलेली आहे. कोणत्या वर्षी, कोणत्या दिवशी तो येणार, कधी येणार, ठरलेलं आहे. आणि त्याप्रमाणे तो येणार आहे. ती वेळ काळ कुणालाच माहिती नाहीये, ती फक्त देवालाच माहिती आहे. परंतु आता वचन आपल्याला काय शिकवतं? जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. तो त्याच्या वेळेनुसार येणार आहे. देवाला आपल्याकडून काय हवं आहे? आपण काय केलं पाहिजे? माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. तो जर माघार घेईल, म्हणजे तो जर मागे येईल, खचेल, तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला आनंद वाटणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला म्हटलं 2000 वर्षात देवाचे पुष्कळ लोक येशूच्या येण्याची वाट बघत बघत मरण पावले, म्हणजे ते झोपी गेले. पण खऱ्या अर्थाने
त्यांनी शेवटपर्यंत, म्हणजे आपल्या शरीरातल्या शेवटच्या श्वासापर्यंत येशूच्या येण्याची वाट बघत ते विश्वासात टिकून राहिले, म्हणजे त्यांनी खऱ्या अर्थाने देवाला आनंद दिला. आणि आता आपल्यापैकी प्रत्येकाच्या बाबतीत हीच देवाची इच्छा आहे की आपण त्या शेवटच्या घडीपर्यंत विश्वासामध्ये ठाम असं उभं राहायला पाहिजे. माघार घेऊ नये, मागे हटू नये. कारण आपण हा जो विश्वासाचा प्रवास करत आहोत, यामध्ये एवढे काही अडथळे आहेत, एवढे काही अडथळे की खूप वेळेला अडथळे बघून पळायला वाटतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी मला माझी एक साक्ष तुम्हाला सांगायची आहे. मागच्याच महिन्यात मी देवाच्या प्रेमाचा घेतलेला मोठा अनुभव. आम्ही 17 तारखेला गोव्याला गेलो होतो. मी होते, माझ्यासोबत काही टीम मेंबर होते. फ्रान्सिस झेवियर यांच्या शरीराचं दर्शन घेण्यासाठी. आणि जेव्हा आम्ही तिकडे गेलो, 17ला आम्ही संध्याकाळी पोहोचलो आणि गोव्यातल्या एका कुटुंबामध्ये आम्ही राहिलो होतो, जे आपल्याकडे प्रार्थनेला येतात. आणि 18ला सकाळी आम्ही तिथे पोहोचलो. त्याच्या आधी जेवढे जण जाऊन आले होते, बहुतेकाने सांगितलं होतं की तिकडे एवढी रांग असते की 3 तासाशिवाय दर्शन मिळत नाही. आपली एक टीमची बस पण आधी आम्ही पाठवली होती नोव्हेंबर महिन्यात. त्यांनी आम्हाला शूटिंग करून पाठवलं की एवढी गर्दी गर्दी गर्दी. त्यांना पण खूप वेळ तिकडे उभं राहावं लागलं. 2 की 2.5 तासानंतर त्यांचा नंबर आला. पण ज्या वेळेला आम्ही गोव्याला गेलो, त्याच्या 2-3 दिवस आधी मला स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नात मी बघितलं की जो मुख्य गर्दीचा हॉल होता तो सबंध रिकामा होता, म्हणजे तिथे एकही व्यक्ती नव्हती. मी उठल्यानंतर विचार केला की असं कसं असू शकतं, हे काहीतरी असं स्वप्न पडलेलं असावं. पण प्रत्यक्षात जेव्हा आम्ही त्या जागेत पोहोचलो, जसं मला देवाने स्वप्नात दाखवलं तसं त्या हॉलमध्ये एकही माणूस रांगेत नव्हता. फक्त ज्या चर्चमध्ये त्यांचं शरीर आहे त्याच्या चर्चच्या बाहेर थोडीशी रांग होती, पण जो मुख्य जिकडे मोठ्या रांगा लागतात तिथे कोणीच नव्हतं. 15 ते 20 मिनिटात दर्शन झालं, आम्ही बाहेर आलो. पण मला काही समाधान मिळेना. मला असं वाटत होतं की आत्म्याची तृप्ती झालीच नाही आहे. मी देवाला म्हटलं की मला त्यांच्या शरीराच्या बाजूला 1-2-3 मिनिटं उभं राहायचं आहे. फ्रान्सिस झेवियर फार मोठे देवाचे सेवक होते, ज्यांनी गोव्याला आणि वसईला सुवार्ता प्रसार केला. फार कमी वयात ते मरण पावले. वयाच्या 46व्या वर्षी ते मरण पावले. आणि त्यानंतर त्यांच्या शरीराची माती झाली नाही. 2 की 3 वेळा त्यांचं शरीर दफन करण्यात आलं. बराच काळ मातीत राहिलं, पण शरीर कुजलं नाही. आज त्यांच्या शरीराला 472 वर्षे झालेली आहेत. 472 वर्षे त्यांचं शरीर आहे. आणि म्हणून ते दर 10 वर्षाला एकदा दर्शनासाठी काढून ठेवलं जातं आणि खूप गर्दी असते. मी पहिल्यांदाच गेले आणि मला तिकडे 3 तास देवाने उभं राहायला ठेवलं नाही. 15-20 मिनिटातच माझा नंबर लागला. मी दर्शन घेऊन बाहेर उतरले, पण तिकडे उभं राहू देत नाहीत, पटापट निघायचं असते. बाहेर आल्यावर मला समाधान मिळत नव्हतं. मी प्रभूला म्हटलं, 472 वर्षे या एका शिष्याच्या द्वारे, त्याच्या शरीराच्या द्वारे तुझे गौरव होत आहेत. मला त्या ठिकाणी फक्त त्या तुझ्या गौरवाच्या उपस्थितीमध्ये 2-3 मिनिटं उभं राहायचं आहे. पण मला माहीत होतं की ते शक्य नाही आहे. आणि मग ज्या वेळेला आम्ही पहिलं दर्शन करून बाहेर आलो, मी अस्वस्थ होते आणि मी सोबतच्यांना म्हणाले, आपण परत जाऊया, परत रांगेत लागूया. पण परत रांगेत इकडे लागता येत नव्हतं. त्यासाठी तशी व्यवस्था नव्हती, परवानगी नव्हती. परत रांगेत लागण्यासाठी फार मोठा वळसा घालून परत यायचं होतं. म्हणजे जवळजवळ 20 ते 25 मिनिटं अखंड चालायचं होतं. ते पण भरभर. हळूहळू चाललो तर चांगला अर्धा तास 30-40 मिनिटं लागणार होती. आणि कडक ऊन पडलं होतं. गोव्याला थंडी वगैरे काही नव्हती, कडक ऊन होतं. मी म्हटलं काही हरकत नाही, जायचंच आहे. आणि गेलो. जेव्हा आम्ही जात होतो त्या उन्हामध्ये, आणि तिकडे काय बाहेर सगळी जत्रा असते,
सगळं असते. जिथे आत देवाचे गौरव असतात तिथे बाहेर त्या गौरवापासून आपल्याला दूर नेण्यासाठी पण सैतान खूप साऱ्या गोष्टी ठेवतो. ती जत्रा नसते तर ते आपलं लक्ष देवाच्या खऱ्या गौरवापासून विचलित करण्यासाठी अंधाराच्या शक्तीने केलेली व्यवस्था असते. मी त्या जत्रेत उजवीकडे बघितलं नाही की डावीकडे बघितलं नाही. गर्दी थोडीफार होती पण आम्ही फार वेगाने चालत होतो आणि शेवटी पुन्हा आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो बऱ्याच वेळाने. पण हे जेव्हा मी चालत होते ना त्यावेळेला कानावर एक आवाज येत होता, हा वेडेपणा करायची काय गरज आहे, झालं ना दर्शन एकदा, बस झालं, परत कशाला जायचं, केवढं लांब आहे बघ, केवढं लांब आहे. तो परिसर एवढा प्रचंड मोठा आहे, अवाढव्य परिसर आहे. एकतर ती जत्रा, त्या जत्रेतली गर्दी आणि मग कारण ती इथे रांग लावू देत नाहीत, पुन्हा सगळं फिरून जायचं. हा आवाज माझ्या कानावर येत होता. पण तुम्हाला माहीत आहे मी पुढे बघत नव्हते, मी मागे बघत नव्हते, उजवीकडे बघत नव्हते, डावीकडे बघत नव्हते. माझ्यासोबतचे माझ्याबरोबर येत आहेत की नाही ते पण बघत नव्हते. माझ्या मागे कोण येत आहे कोण येत नाही आहेत माझ्यासोबतचे टीम मेंबर ते पण मी बघितलं नाही. मी फक्त एकच बघत होते, मला जायचं आहे तिकडे, मला परत जायचं आहे तिकडे. आणि शेवटी आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तोपर्यंत मला कानावर आवाज येत होता, बघ बसेस येत होत्या, मोठाल्या बसेस चालू होत्या, कानावर आवाज येत होता. आता जाईपर्यंत तो गर्दीचा हॉल भरलेला असेल, आता 2-3 तास रांगेत उभं राहावं लागेल. गर्दी वाढत चालली होती. पण तरी पण हा कानावर येणारा आवाज कोणाचा त्याची मला चांगली ओळख आहे. आणि म्हणून मी आतमध्ये बोलत होते, काही हो जायचंच आहे मला. आणि शेवटी तिथे पोहोचलो आणि काय आश्चर्य, तो गर्दीचा हॉल आता पण रिकामी, तिकडे एक पण व्यक्ती नव्हती. पुन्हा आम्ही रांगेत लागलो. फक्त थोडी चर्चच्या बाहेरची रांग वाढली होती, पण हा मुख्य हॉल जो देवाने मला स्वप्नात रिकामा दाखवला या दुसऱ्या वेळेला पण रिकामीच होता. आणि ह्या वेळेला साधारण एक 20-25 मिनिटानंतर नंबर लागला. तुम्हाला माहीत आहे यावेळेला देवाने मोठा चमत्कार माझ्यासाठी केला. मी प्रभूला काय म्हटलं होतं, मला तिकडे 2 ते 3 मिनिटं तुझ्या गौरवाच्या उपस्थितीत उभं राहायचं आहे, मला त्यांच्या शरीराकडे बघायचं आहे आणि फक्त तिकडे उभं आहे. मला काही मागायचं नाही, मी काही मागितलं नाही देवाकडे. मी म्हटलं मागायची गरज नाही, देवाचे एवढे मोठे गौरव तिकडे सुरू आहेत. 472 वर्षे झाली या शरीराची माती झालेली नाही आहे. आणि जसा फ्रान्सिस झेवियरचं शरीर असं काचेच्या पेटीत ठेवलेलं आहे तिथे माझा नंबर आला आणि त्या स्वयंसेवकांनी मला थांबवलं, कारण त्यांची काही माणसं होती, त्यांना मध्येच आणायचं होतं. त्यांनी मला सांगितलं थांबा इकडे. मी कुठे थांबले, फ्रान्सिस झेवियरच्या पायाजवळ आणि उभी राहिली. मला एवढा आनंद झाला. त्यांची माणसं येत होती, जवळजवळ 2 ते 3 मिनटं त्यांची माणसं मध्ये येत होती आणि ती त्यांची वेगळी, ते काही VIP विशेष लोक असतात, ते येऊन त्यांनी दर्शन घेऊन जाईपर्यंत मी फ्रान्सिस झेवियर यांच्या बाजूला उभी होते. आणि मग ते 2-3 मिनटं भरली, ती रांग संपली आणि मग त्यांनी मला बोलावलं आणि मग मी तर तिकडेच होते बघत आणि मग असं झालं, मिळालं मला जे काही हवं होतं ते मिळालं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहीत आहे जेव्हा आपण देवाच्या गोष्टीपर्यंत, देवाच्या गौरवापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सैतान आपल्याला खूप निराश करतो. मला आताही आठवतं जेव्हा त्या उन्हात मी एवढी भरभर चालत होते तेव्हा माझ्या कानात येणारा आवाज मला आताही आठवतो, कशाला जायची गरज, एकदा झालं दर्शन. पुन्हा आवाज येत होता, आता गर्दी वाढली असेल, आता बघ केवढे लोक येत आहेत, आता गर्दी वाढली असेल, अजून गर्दी, किती वेळ लागेल, आता अजून वेळ होईल. आणि ते दर्शन झाल्यानंतर आम्हाला ट्रेन पकडून नायगावला परत यायचं होतं. मग ट्रेनची वेळ होईल, तुमची ट्रेन सुटून जाईल, खूप काही आवाज येत होता. पण हृदयामध्ये माहीत होतं मला जर देवाने एका विशिष्ट उद्देशासाठी इथे आणलेलं आहे तर तो उद्देश देव पूर्ण केल्याशिवाय सोडणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाच्या गौरवापासून आपण माघार घ्यावी, आपण मागे हटावं. म्हणून सैतान रात्रंदिवस आपल्याला निराश करायचा प्रयत्न करतो. किती वेळा आपल्या कानावर चुकीचे आवाज येतात,
तुमच्यामध्ये असा एखादा भाऊ असेल जो गेली 2 महिने प्रार्थनेला येतोय, पण अद्याप त्याची दारू सुटत नाहीये. कधीतरी 1-2 दिवस सोडतो, परत पितो. आणि मग घरातले म्हणतात, काय फायदा प्रार्थनेला जाऊन, तिकडे जाऊन हालेलुया बोलतो, घरी आल्यावर दारू पितोस, काय फायदा आहे तुझा. हे शब्द का माहीत आहे? त्यांना खचवण्यासाठी. एखादा भाऊ असा असेल की ज्याला खूप राग येतो आणि रागाच्या भरात तोंडातून शिव्या निघतात, काही अपशब्द निघतात. प्रार्थनेला येतो, पण हा स्वभाव गेलेला नाहीये. आणि जेव्हा असं घडतं तेव्हा मग बायको म्हणते, काय फायदा प्रार्थनेला जाऊन, तिकडे जाऊन हालेलुया बोलतो आणि घरी येऊन आमच्यावर ओरडतो. हे काय आहे माहीत आहे? हे तुम्हाला मागे खेचण्यासाठी त्या दुष्टाने लावलेली ताकद आहे. एखादी बहीण प्रार्थनेला येते, महिनाभर झाला आणि तिला काही दुखणं आहे ते गेलं नाही अजून. त्यावेळेला तिच्या कानावर आवाज येतो, कशाला जाते प्रार्थनेला, देव एवढ्या लोकांना बरं करतो, तुला अजून केलं नाहीये बघ, काय फायदा आहे प्रार्थनेला जाऊन, कशाला जायचं एवढं लांब, काय मिळतं तिकडे जाऊन. सैतान वेगवेगळ्या मार्गाने आपल्याशी बोलून, कधी तो माणसांच्या द्वारे बोलतो, कधी डायरेक्ट आपल्या कानात बोलतो. ते शब्द आपल्याला थेट ऐकायला येतात, ते आपल्या विचारांमध्ये तो बोलत असतो आणि याद्वारे तो आपल्याला निराश करत असतो. निराश. लक्षात ठेवा, सैतानाचं फार मोठं हत्यार कोणतं असेल ते म्हणजे आपल्याला निराश करणं, आपलं मन खचवणं. सैतान आपल्या मनात काम करतो, आपल्या विचारांमध्ये काम करतो, आपल्या डोक्यात चुकीचे विचार टाकतो, नकारात्मक विचार टाकतो. देवाविषयी, देवाच्या प्रेमाविषयी, देवाच्या सामर्थ्याविषयी, देवाच्या गौरवाविषयी, देवाच्या कार्याविषयी, देवाच्या लोकांविषयी, देवाच्या शिकवणुकीविषयी चुकीचे विचार तो आपल्या डोक्यामध्ये टाकतो आणि त्याद्वारे तो आपल्याला निराश करतो. एकदा आपण निराश झालो की आपण माघार घ्यायची सुरुवात करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आतापर्यंत गेल्या 2000 वर्षात ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला आणि मग काही काळाने जाऊन त्यांनी माघार घेतली, काय कारण असेल सांगा? खूप कारणं असू शकतात. कुणाला देवाच्या प्रेमाविषयी सैतानाने निराश केलं की देवाने तुला सोडलं आहे, तो तुझ्यावर प्रेम करत नाही आहे. कुणाला देवाच्या सामर्थ्याबद्दल निराश केलं की हे काही होणार नाही आहे, देव तुला वाचवू शकत नाही आहे, देव तुला बरं करू शकत नाही. कुणाला देवाच्या लोकांविषयी सैतानाने निराश केलं, कशाला जायचं तिकडे प्रार्थनेला, तो अमुक भाऊ तुझ्याशी असा वागतो, ती अमुक बहीण तुझ्याशी अशी वागते, कशाला जायचं प्रार्थनेला. वेगवेगळ्या गोष्टीविषयी त्या दुष्टाकडे खूप हत्यारं आहेत, खूप माध्यमं आहेत, खूप काही चुकीचे शब्द आहेत आणि ते तो आमच्याशी बोलून आम्हाला निराश करतो आणि मागे खेचायचा प्रयत्न करतो. कारण एकदा आम्ही मागे आलो की आम्ही पूर्णपणे त्याच्या हातात गेलो. म्हणून देव म्हणतोय, माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. देवाची इच्छा आहे की माझ्या माणसाने विश्वासाने जगावं. काही हो, मला खात्री आहे देव माझ्या बरोबर आहे. काही हो, मला खात्री आहे देव माझ्यावर प्रेम करतो. कितीही संकट येवोत, कितीही विपत्ती येवोत, कितीही मोठा आजार येवो, कितीही मोठे अडथळे येवोत, देव माझ्या बरोबर आहे. देवाचं प्रेम संपलेलं नाही आहे, देवाची दया संपलेली नाही आहे, देवाची करुणा कमी पडलेली नाही आहे, देवाची कृपा माझ्या जीवनात कधी उणी पडणार नाही आहे. तो माझा बाप आहे, तो माझा निर्माता आहे, तो माझा जीवनदाता आहे, तो माझा तारणारा आहे, तो माझा रक्षण करता आहे, तो मला सोडणार नाही. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण इयोबाविषयी बायबलमध्ये वाचतो की त्याचा विश्वास बघून देवाला किती आनंद होत होता.
देव सैतानाला म्हणतो, कुठून आलास रे तू? सैतान म्हणतो, मी पृथ्वीवर फिरवून आलो, सगळं बघत बघत आलो. देव त्याला म्हणतो, माझा माणूस, माझा नीतिमान माणूस इयोब, याला बघितलं का? त्याच्यासारखा कोण मिळाला का तुला? तो केवढा चांगला आहे, माझ्यावर केवढं प्रेम करतो, माझ्यावर त्याचा केवढा विश्वास आहे, खरा प्रामाणिक असा तो माणूस आहे. खरं तर देवाने एका माणसाच्या बाबतीत असे शब्द बोलावेत हे खरोखर विलक्षण अलौकिक आहे. एका माणसाच्या बाबतीत परमेश्वर पिता असे शब्द उच्चारतो की त्याच्या तोडीचा तुला पृथ्वीवर दुसरा कोणी दिसला काय? तो खरा माणूस आहे, प्रामाणिक आहे, विश्वासामध्ये मजबूत आहे. देवाने एका माणसाविषयी साक्ष दिली की तो देवाचा लाडका माणूस होता. आणि मग सैतान, तो तर लबाड आणि लबाडीचा बाप आहे, म्हणून तो देवाला म्हणतो, तो काय उगाच तुझ्यावर प्रेम करतोय? तू त्याला सगळं भरपूर दिलं आहे. त्याला मुलं बाळं आहेत, घरदार आहे, शेतीवाडी आहे, मेंढरं आहेत, गुरं आहेत, त्याची संपत्ती केवढी विपुल आहे. तू त्याला सगळं काही भरभरून दिलंयस ना, म्हणून तो तुझ्यावर प्रेम करतो. तू त्याला हात लावून बघ, त्याची संपत्ती, त्याचं वैभव हे सगळं काढून घे त्याच्याकडून, आणि मग बघ, तो तुझ्या तोंडावर तुला नाकारेल, असं सैतान देवाला म्हणतो. देव जो सर्वज्ञानी, त्याला माहिती होतं इयोब काय आहे आणि सैतान काय आहे. म्हणून देवाने होऊन दिली परीक्षा इयोबाची, आणि देव म्हणाला, ठीक आहे, त्याचं सगळं वैभव मी तुझ्या हातात देतो, तुला काय वाटेल ते कर, फक्त त्याला मात्र हात लावू नकोस. सैतानाने संधी साधून घेतली आणि इयोबाचं होतं नव्हतं सगळं संपवून टाकलं, सगळं संपवलं. इयोब कंगाल झाला, रिकामा झाला. जो एका राजासारखा, अमीर उमरावासारखा जीवन जगत होता, ज्याच्याकडे हजारो गुरंढोरं होती, उंट होते, बैल होते, ज्याच्याकडे किती सारे नोकर चाकर होते, तो अशा परिस्थितीला पोहोचला की कंगाल झाला. इथपर्यंत की सगळी मुलं मरण पावली, कारण त्याची मुलं ज्या घरात बसून जेवण करत होती त्या घराच्या सगळ्या भिंती वादळाने कोसळल्या आणि मुलं पण मरण पावली. इयोबाकडे अभिमान करायला, आनंद करायला, हसायला कोणतंच कारण शिल्लक राहिलं नाही. हालेलुया बोलायला, देवाची स्तुती करायला, देवाचे आभार मानायला काही शिल्लक राहिलं नाही. सैतानाने सगळी वाट लावली. पण या सगळ्या दुःखद घटनेनंतर इयोब जमिनीवर पालथा पडला, उपडा पडला आणि म्हणाला, देवाने दिलं, देवाने नेलं, धन्य देवाचं नाव. बायबल म्हणतं या सगळ्या प्रसंगात इयोबाने आपल्या मुखाने जराही पाप केलं नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय माणूस असेल तो, काय हृदय असेल त्याचं, देवावर प्रेम करणारं, देवाशी प्रामाणिक. सगळं गेल्यावर इथपर्यंत की मुलंही गेली आणि तो म्हणतो, देवाने दिलं, देवाने नेलं, देवाचं नाव धन्य असो. त्याची बायको त्याला दोष लावत असताना तो बायकोला म्हणतो, देवाकडून काय फक्त सुखच घ्यायचं, दुःख घ्यायचं नाही का? आणि मग परत सैतान देवासमोर उभा राहिला. देव त्याला म्हणाला, बघितलं का, तू त्याचा नाश करायला उगाच मला चिथवलास, पण तू एवढं सगळं त्याचं वाईट केलं तरी तो माझ्याशी कसा प्रामाणिक आहे. तेव्हा सैतान देवाला म्हणतो, तू त्याच्या अंगाला मला हात लावू दिला नाहीस, त्याच्या अंगाला मला हात लावू दे, मग बघ तो काय करतो. देव म्हणाला, ठीक आहे, ती पण परवानगी मी तुला देतो, फक्त त्याचा जीव घेऊ नकोस, बाकी तुला काय करायचं ते कर. आणि मग सैतानाने त्याला एवढं पिळलं, एवढं पिळलं, एवढं पिळलं की त्याचं संपूर्ण शरीर गळवांनी भरून गेलं. इयोबाच्या शब्दात राख पडावी तशी त्याची कातडी पडत होती.
तो दिवस रात्र रडत होता, वेदनेने होरपळत होता. घरात त्याला बसता येत नव्हतं. घराच्या बाहेर राखेमध्ये बसून एक तुटलेली खापरी घेऊन तो अहोरात्र आपलं अंग खाजवत होता, रडत होता. त्याचे मित्र त्याला भेटायला आले, त्याने त्याची अवस्था बघितली आणि मित्र पण रडले. 7 दिवस, बायबल म्हणतं 7 दिवस इयोबाचे मित्र तिकडे रडत होते त्याची अवस्था बघून. किती दिवस ते काही बोलले पण नाहीत त्याच्याशी. आणि नंतर त्यांनी इयोबाबरोबर संभाषण केलं, इयोबाने त्यांच्याबरोबर संभाषण केलं. या काळात इयोबाने खूप वेदनेने शब्द बोललेले आहेत. तो प्रचंड वेदनेमध्ये होता, वेदनेच्या आगीत होरपळत होता. पण या सगळ्या काळात त्याचं हृदय देवाशी प्रामाणिक होतं. आणि म्हणून इयोबाच्या पुस्तकाच्या शेवटी देव स्वतः वावटळीमधून इयोबाशी बोलतो. त्याच्या अज्ञानाबद्दल काही प्रमाणात त्याला दोष लावतो. पण नंतर देव त्याच्या मित्रांना, इयोबाच्या मित्रांना सांगतो, माझा सेवक जसा इयोब माझ्याबद्दल योग्य बोलला तसे तुम्ही बोलला नाहीत. तो या स्थितीत पण माझ्याबद्दल योग्य बोलत होता. आणि देवाने शेवटी सैतानाचा अधिकार काढून टाकला, इयोबाला आशीर्वादित केलं. आणि देवाचं वचन म्हणतं त्याच्याकडे पूर्वी जे होतं त्याच्यापेक्षा दुप्पट देऊन देवाने त्याचं जीवन भरभरून आशीर्वादित केलं. त्याला दुप्पट सगळं काही मिळालं. त्याला दुसरी मुलं झाली. आणि त्याच्या मुलांविषयी बायबल असं म्हणतं, त्याच्या मुलांमध्ये 3 मुली होत्या. त्या एवढ्या सुंदर होत्या की एवढ्या सुंदर मुली देशात दुसरीकडे कुठेच नव्हत्या. कारण देवाने त्याला दुप्पट आशीर्वाद दिला होता. पूर्वी जे होतं त्याच्या डबल आशीर्वाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे सगळ्या स्थितीत विश्वासामध्ये ठाम राहतात त्यांच्या बाबतीत देवाला आनंद होतो, आनंद. जे माघार घेतात त्यांच्या बाबतीत देवाला दुःख होतं. पण वचनात पुढे असं म्हटलेलं आहे, ज्यांचा नाश होत आहे अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाहीत. म्हणजे जे माघार घेणार ते नाश पावणार आहेत. जे देवाच्या राज्यातून मागे येतील ते जातील कुठे? त्या दुष्टाच्या हातात, सैतानाच्या हातात, आणि त्यांचा नाश होईल. वचन म्हणते की आपण अशा माघार घेणाऱ्यांपैकी नाही, जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत. आपल्याला तारण मिळवायचं आहे. एवढ्यातच आपण पूर्ण झालो नाही, एवढ्यातच आपल्याला संपूर्ण मिळालं नाही. सुरुवात झाली आहे. आपल्याला शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे. आणि ते वैभव, ते गौरव, ते तारण आणि ते अनंत जीवन येशू ख्रिस्ताने क्रूसावरील बलिदानाद्वारे आपल्याला मिळवून दिलेलं आहे, ते आपल्याला पूर्णपणे प्राप्त करून घ्यायचं आहे. तोपर्यंत खचायचं नाही, निराश व्हायचं नाही, माघार घ्यायची नाही. विश्वासाने पुढे पुढे चालत राहायचं. हालेलुया, 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 हालेलुया. कधी कधी असे प्रसंग येतात, असे प्रसंग की सैतान मोठ्याने बोलतो, खूप मोठ्याने आवाज येतो आणि आपल्यालाही वाटतं की हा प्रवास आता सोडून द्यावा. अशी वेळ येईल जेव्हा तुमच्याकडे 2 घास अन्न पण राहणार नाही. अशी वेळ येईल की तुम्हाला थोडासा किराणा दुकानातून आणायचा आहे, त्यासाठी पैसे पण राहणार नाहीत. होऊ शकतं, ती पण कठीण वेळ तुमच्यावर येऊ शकते. इयोब जो एवढा सगळा विपुलतेने भरलेला होता, त्याची जर अशी वेळ आली, पण लक्षात ठेवा इयोबाच्या शेवटाकडे बघा. शेवट काय झाला? तो देवाशी प्रामाणिक राहिला म्हणून शेवट त्याला दुप्पट आशीर्वाद मिळाला. संकट येतील, दुःख येतील. जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवला तेव्हा सुरुवातीला आजारमुक्ती मिळते, व्यसनमुक्ती मिळते, दुःखमुक्ती होते आणि सगळं काही चांगलं चांगलं होते. पण जेव्हा हा प्रवास आपण पुढे सुरू ठेवतो तेव्हा आपल्याला कळतं की या रस्त्यामध्ये चालत राहणं फार कठीण आहे. या रस्त्यावर चालत राहणं कठीण आहे, कारण या रस्त्यावर खड्डे आहेत, या रस्त्यावर काटे आहेत. सुरुवातीला हा रस्ता चांगला वाटला, पण आता खड्डे, काटे, अडथळे हे सगळं दिसायला लागलं. हे का आहे माहीत आहे? हा रस्ता तुम्ही पार करू नये म्हणून त्या दुष्टाने घातलेले हे काटे आणि खड्डे आणि अडथळे आहेत. हा रस्ता पार करू नये.
ज्या रस्त्यावर फारसा त्रास होत नाही तो रस्ता आहे नाशाकडे जाणारा. येशू म्हणतो त्यावरून पुष्कळ जण जात आहेत, पण ज्यांना जीवनाचा रस्ता मिळाला, ज्यांना जीवनाचा मार्ग सापडला ते थोडके आहेत. थोडक्यांनाच जीवनाचा मार्ग सापडतो आणि या मार्गावरती चालत असताना त्यांना दिसतं की ते अडथळे फार आहेत, त्रास आहे, दुःख आहे, वेदना आहेत. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा, विनाशाकडे जाणारा रस्ता मोठा आहे, पसरट आहे. तो बाहेरून चांगला दिसतो, पण आतमध्ये शापाने आणि दुःखाने भरलेला आहे. शापाने आणि दुःखाने भरलेला आहे. कुठे आहे आनंद जगामध्ये? नाशाचा रस्ता पसरट आहे, त्यावरून पुष्कळ लोक जातात. तुमच्यामध्ये असे काही भाऊ असतील, काही बहिणी असतील, तुम्ही तुमचा असा एखादा व्यवसाय बंद केला असेल ज्यामध्ये पूर्वी तुम्हाला खूप पैसा मिळायचा. उदाहरणार्थ दारूचा धंदा. पूर्वी फार पैसा मिळायचा. प्रभूमध्ये आल्यामुळे तुम्ही तो धंदा बंद केला. आता तुमची कमाई एकदम थोडकी आली. म्हणजे तेव्हा तुम्हाला दिवसाला 2000 मिळत असतील, आता दिवसाला 200 रुपये मिळायला लागले. तेव्हा तो दुष्ट तुम्हाला सांगणार, बघितलं काय फायदा झाला, देवाने तुला काय दिलं. तेव्हा रोज हातात केवढे पैसे यायचे, आता मुलाला खायला द्यायला पण पैसे नाही आहेत, घरामध्ये चिकन आणायला पण पैसे नाही आहेत, वेळेवर मासळी आणायला पण पैसे नाही आहेत. नाशाकडे जाणारा रस्ता पसरट आहे. त्यावरून जाणाऱ्यांच्या बाबतीत आपल्याला दिसतं बरं चाललं आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे वैभव आहे, त्यांच्याकडे सगळं आहे. त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे मोबाईल आहे, त्यांच्याकडे सोनं आहे, त्यांच्याकडे घर आहे, त्यांच्याकडे जागा आहे, जमिनी आहेत, गाड्या आहेत, पण त्यांच्याकडे देव नाही आहे. आमच्याकडे पैसा नाही आहे, आमच्याकडे सोनं नाही आहे, आमच्याकडे मोठाले बंगले नाही आहेत, आमच्याकडे मोठ्या जागा नाही आहेत, पण आमच्याकडे सर्व समर्थ देव आहे आणि तो एकटा आमच्यासाठी पुरेसा आहे. लंगड्या भिकाऱ्याला पेत्र काय म्हणाला? तुला देण्यासाठी माझ्याजवळ सोनं रूप काही नाहीये. येशूचा प्रमुख शिष्य बोलतोय, चर्चचा प्रमुख. त्याच्याकडे काही नव्हतं, गरीब, रिकामा. तुला देण्यासाठी माझ्याकडे सोनं रूप काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासोरी येशूच्या नावाने चालू लाग. आणि त्याला हात धरून उठवलं. त्या लंगड्या भिकाऱ्याच्या पावलामध्ये, घोट्यामध्ये बळ आलं. तो उडी मारून उभा राहिला आणि देवाची स्तुती करायला लागला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कधी निराश होऊ नका, हताश होऊ नका. जेव्हा तो दुष्ट तुम्हाला सांगेल तुझ्याकडे पैसा नाहीये, तुझी अशी अवस्था झाली आहे, तशी अवस्था झाली आहे, पूर्वीचं जीवन बरं होतं, या मार्गात येऊन काय मिळालं, तेव्हा त्याला सांगा माझ्याकडे काही नसलं तरी चालेल, पण माझ्याबरोबर देव आहे आणि तो मला पुरेसा आहे. पॅस्टर बेनी हिन म्हणतात, मी देवाकडे प्रार्थना करतो, हे देवा माझ्याकडून सगळं काढून घेतलं तरी चालेल, माझं सगळं वैभव घे, पण तुझा पवित्र आत्मा जो माझ्यामध्ये आहे तो कधीच काढून घेऊ नकोस. माझं सगळं घे, सगळं, पण तुझा पवित्र आत्मा जो माझ्यात आहे तो कधी काढून घेऊ नको, कारण तो माझी ताकद आहे. देव माझ्या बरोबर आहे ही माझी ताकद आहे. देव माझ्या बरोबर आहे ही माझी संपत्ती आहे. देव माझ्या बरोबर आहे हे माझं धन आहे, ही माझी श्रीमंती आहे. भले मी झोपडीत राहीन आणि डाळ भात खाईन, पण मी जगातला श्रीमंत मनुष्य असेन, कारण देवाचा पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे. सर्व समर्थ देवाची कृपा माझ्या जीवनावर आहे, माझ्या कुटुंबावर आहे, आणि म्हणून मी जगातला धनवान माणूस आहे. हालेलुया, हालेलुया. माघार घेऊ नका, माघार घेऊ नका. न्यायाधीश येण्याची वेळ जवळ आलेली आहे. प्रभूचं दुसरं येणं होईपर्यंत आपल्यापैकी काही जण जिवंत असतील आणि काही जण मरून गेले असतील, म्हणजे शरीरात मरून गेलो असू आपण, हरकत नाही. दोघापैकी कोणती अवस्था येऊ, एकतर आपलं देहातलं मरण पहिलं होईल
किंवा आपण जिवंत असतानाच प्रभू येईल. या दोन्ही स्थितीमध्ये म्हणजे शेवटपर्यंत आपल्याला विश्वास टिकवून ठेवायचा आहे. प्रभूचं येणं होईपर्यंत जर आपलं देहात मरण झालं तरी हरकत नाही, ते देवाच्या योजनेप्रमाणे होईल आणि त्यासाठी घाबरायचं नाही आहे. आपल्या आधी आपले खूप पुष्कळ भाऊ बहिणी विश्वासात मरण पावलेले आहेत. आपण पण त्यांना जाऊन मिळणार आणि प्रभू येणार तेव्हा आपण उठणार. आपण कायमचे झोपलेले राहणार नाही, प्रभू आपल्याला उठवणार. पण ती आपल्याला मोठी झोप म्हणजे मृत्यू येईपर्यंत आपण विश्वास टिकवला पाहिजे. आणि जर प्रभूचं येणं होईपर्यंत आपण जिवंत राहू अशी जर देवाची योजना असेल तर तो येईपर्यंत आपल्याला विश्वासात टिकून राहायचं आहे. देवावर प्रेम करा, देवावर भरवसा ठेवा, देवावर विश्वास ठेवा, त्याच्याकडे बघा. जेव्हा दुःख येतात, संकट येतात, तेव्हा येशूच्या क्रूसाकडे बघा, त्याला चिकटून राहा. आमच्या प्रभूने आमच्यासाठी एवढं दुःख भोगलेलं आहे, तर आम्ही थोडंसं दुःख भोगलं तर त्यात फार मोठी गोष्ट नाही आहे. हालेलुया. देव म्हणतो, माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. परंतु ज्यांचा नाश होत चालला आहे अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आपण आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.